सद्भक्तांच्या भक्तीला उमाळा देणारा आणि आध्यात्मिक संरक्षण देऊन शब्दातीत भक्तिमय आनंद देणारा क्षण म्हणजेच अनंतकोटी ब्रह्मांडनायक परमगुरु परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगटदिन सोहळा होय. आपल्याला येणारा अनुभव, निर्माण होणाऱ्या भावना यांचा अध्यात्म, दैनंदिन उपासना, ईश्वरी आराधना व सदाचारी वृत्ती आदी बाबींशी खूप जवळचा संबंध आहे. स्पर्धेचे युग, वाढती गतिमानता, विकसित तंत्रज्ञान या त्रिसूत्रीचा अवलंब होत असला तरी आज आपण कठीण काळातून जात आहोत असा आभास होतोय. सर्व भौतिक सुख हात जोडून आपल्यासमोर उभे आहेत, तरीही सध्या जीवन अनेक समस्यांनी ग्रासलेलं आहे. नित्यनवीन संकट त्यात भर घालत आहेत आणि जीवन तणावपूर्ण बनलं आहे. विज्ञानामुळे मानवाची पावलं चंद्रावर पोहोचली असली तरी त्याच्या मनाला अजूनही शांती लाभलेली नाही. शांती, समाधान, उत्कर्ष, उन्नतीसाठी कशाची गरज असते तर ती मानसिक समाधानाची. यासाठी भाविक भक्तांद्वारे भारतीय संस्कृती अनुरूप अनेक प्रकारच्या उपासना व भक्तिभावाने दैनंदिन पद्धतीने ईश्वरी आराधना व उपासना प्राचीन काळापासून केल्या जात आहे. शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 रोजी अमरावती शहरात अनंतकोटी ब्रह्मांडनायक परमगुरु परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांच्या प्रगटदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुदलियार नगर, जनार्दन पेठ, बुधवारा आदेसह अमरावती शहरात विविध ठिकाणी धार्मिक आध्यात्मिक भजनसंध्या, महाप्रसाद आदेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री स्वामी समर्थ असा नामघोष करीत भाविक भक्त व सर्व स्वामी सेवेकरी यावेळी भक्तिसागरात तल्लीन झाल्याचे दृश्य यादरम्यान दिसून आले. याप्रसंगी मुदलियार नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर गाभायात आकर्षक फुलांची मनमोहक आरास व सजावट करण्यात आली होती. स्वामी सेवेकरी बांधव व भगिनींच्या वतीने स्वामी समर्थ प्रतिमेसमोर महाप्रसादाची सामूहिक थाली ठेवण्यात आली होती. यादरम्यान निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना चे मंजूळ स्वरात भाविक भक्तांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांची सामूहिक प्रार्थना करीत यावेळी सर्वांचे लक्ष वेधल्याचे चित्र देवालयात दिसून आले. यासोबतच जनार्दन पेठ येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात सुमधूर द्राक्ष तसेच विविध फळांची आरास करण्यात आली होती. हिंदी मराठी